युद्धामुळे शेअर बाजारात घसरण, मात्र अपेक्षेनुसार पडझड नाही। सेन्सेक्स 900 ते 1000 तर निफ्टीची घसरण 300 अंकांदरम्यान स्थिरावली। आपल्या बाजारांनी परिस्थितीशी जुळवून घेतल्यानं पडझड स्थिरावल्याचं तज्ज्ञांचं मत। अमेरिकेचे इराणवरचे हल्ले सुरूच। इराणमधील क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिकेनं पाडली। अमेरिकन सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला। अमेरिका आणि इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवर हल्ला। राजधानी तेहरानसह विविध शहरात क्षेपणास्त्र हल्ला। 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी। इराण विरुद्ध कारवाईबाबत ट्रम्प यांचं विधान। इराणची संपूर्ण लष्करी कमांड बरखास्त करण्यात आल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य। शरणागती पत्करा, अन्यथा हल्ले सुरूच राहतील, ट्रम्प यांचा इशारा। खामेनींचा उत्तराधिकारी शोधला होता, पण तोही हल्ल्यात ठार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती। दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले सगळे नेते ठार झाले, ट्रम्प यांचा दावा। इराणचा अमेरिकेशी चर्चा करायला नकार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा निघाला। इराणनं चर्चेचा प्रस्ताव दिलाय, मीही चर्चा करणार, ट्रम्प यांनी माहिती दिली होती। कुवैतमधील अमेरिकेच्या हवाई तळावरती इराणी ड्रोननं हल्ला केला। खामेनी यांचा मृत्यू झाल्यानं युद्धाचा तणाव वाढला। अमेरिकेचा इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यावर हल्ला। B-2 बॉम्बरनं हल्ला केला। अंदाजे 800 किलो वजन असलेला बॉम्ब वापरण्यात आला होता। इराण विरुद्धच्या युद्धात B-2 बॉम्बर्सचा वापर। ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये B-2 बॉम्बर्सनं प्रवेश केला। B-2 बॉम्बर्सने 800 किलोपेक्षा जास्त बॉम्ब टाकले। इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ नष्ट। इराणचा इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर। इराणनं इस्रायलची राजधानी जेरुसलेमवर मोठा हल्ला केला। इराणचा हायपरसोनिक क्षेपणास्त्र हल्ला। इराणी हल्ल्यात अनेक इस्रायली नागरिक जखमी। इराणच्या समर्थनार्थ हिजबुल्ला मैदानात। हिजबुल्लानं इस्रायलवरती रॉकेट डागले। इस्रायलनं हिजबुल्लाचे रॉकेट चढवले। इस्रायली सैन्य कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याची इस्रायली लष्कराची माहिती। इस्रायलकडून हिजबुल्लानं डागलेलं रॉकेट पाडण्यासाठी आयर्न बीम नावाच्या लेझर शस्त्राचा वापर। रॉकेट आणि ड्रोन पाडण्यासाठी आयर्न बीम शस्त्राचा प्रभावी वापर। इराणवरील हल्ल्याचा अमेरिका सेंट्रल कमांडकडून नवीन व्हिडिओ पोस्ट। इराणच्या फायटर जेटला उद्ध्वस्त करणारा व्हिडिओ। अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे फायटर जेट्स आणि ड्रोन्सचा खात्मा। इस्रायलनं इराणवरील हल्ल्याच्या तयारीचे व्हिडिओ पोस्ट केले। इस्रायलनं इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचं मुख्यालय, इंटेलिजन्स मुख्यालय, इराणचे एअरफोर्स मुख्यालय आणि आंतरिक सुरक्षा मुख्यालय नष्ट केलं। इराणचा अमेरिकेच्या नौदल तळावर हल्ला। इराणचा बहरीनमधील सलमान बंदरावर हल्ला। इराणच्या हल्ल्यामुळे बहरीनच्या बंदरावर आग। नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर पडण्याचं आवाहन। इस्रायलचा तेहरानमधल्या गांधी हॉस्पिटलवर हल्ला। भीषण हल्ल्यात रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड नुकसान। हल्ल्यावेळी रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत होते। जखमींना घटनास्थळावरून हलवलं। इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवर पुन्हा मोठा हल्ला। त्यासोबतच इस्फहान आणि जाहेदान शहरात देखील हल्ल्याची माहिती। इराण विरोधातील युद्धात अमेरिका आणि इस्रायलची साथ दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। इराणवर स्ट्राईक करणाऱ्या इस्रायलच्या फायटर जेटचं अमेरिकेच्या विमानांकडून रिफ्युलिंग। UAEनं इराणमधील दूतावास बंद केलं। दूतांसह सगळ्या कर्मचाऱ्यांना माघारी बोलावलं। अबुधाबी आणि दुबई विमानतळावरील हल्ल्याचा संताप। दूतावास बंद होणं हे संबंध कमालीचे बिघडल्याची कृती। खामेनींच्या मृत्यूनंतर इराकमध्येही शोक व्यक्त। राजधानी बगदादमध्ये खामेनी समर्थक रस्त्यावर। बगदादमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। हजारो खामेनी समर्थकांचा अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध संताप। पाकिस्तानच्या कराचीतील अमेरिकेच्या कॉन्सुलेटवरील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर। खामेनींच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये हिंसाचार भडकला होता। आंदोलकांनी अमेरिकेच्या सैनिकांवर गोळीबार करत 19 जणांचा मृत्यू झाला होता। इराणवरील हल्ल्याबाबत फ्रान्समध्ये जल्लोष साजरा। इराणी समुदाय रस्त्यावर उतरला। इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांचं स्वागत। इराणमधील स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी। इस्रायल आणि अमेरिकन सैन्याचा इराणवर प्रतिहल्ला। इस्रायली सैन्यानं तेहरानवरती हल्ले केल्याचा दावा। तेहरानमधील संरक्षण यंत्रणेवर हल्ला। इस्रायली सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला।
खामेनेईंच्या मृत्यूनंतर इस्रायलचे इराणवरील हल्ले सुरूच. इस्रायल हवाई दलानं व्हिडिओ पोस्ट केला. इस्रायलनं इराणवरती 30हून अधिक बॉम्ब टाकले. इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केली. ब्रिटनची अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धात उडी. पंतप्रधान कीर स्टारमर यांची घोषणा. इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनही सज्ज असल्याची स्टारमर यांची माहिती. ब्रिटननं आपली लष्करी तळं इस्रायल आणि अमेरिकेसाठी खुली केली. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत केंद्रीय सुरक्षा सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक. बैठकीमध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या मुद्द्यावर चर्चा. खामेनेईंच्या हत्येविरोधात काल झालेल्या मोठ्या निदर्शनानंतर श्रीनगरमध्ये शांतता राखण्यासाठी खबरदारी. काश्मीरमधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू. सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर. इराकमधील बगदादमध्ये इराणी समर्थकांची निदर्शनं. ग्रीन झोन म्हणजेच ज्या ठिकाणी अमेरिकन दूतावास आणि इतर राजनैतिक कार्यालये आहेत अशा ठिकाणी हिंसक निदर्शनं. पुण्यात अमेरिका आणि इस्रायलचा निषेध. खामेनेईंच्या मृत्यूनंतर पुण्यातील समर्थक देखील आक्रमक. पुण्यातल्या रस्त्यांवरती डोनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांचे पोस्टर्स. बीडच्या परळीत इराणी समर्थकांची निदर्शनं. आंदोलकांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या ध्वजाचं दहन केलं. इराणी वस्ती ते इटकी कॉर्नरपर्यंत काढण्यात आलेल्या मोठ्या मोर्चामध्ये नागरिक सहभागी. यावेळी अमेरिकेविरोधात घोषणाबाजी. आखाती देशांमधील स्थितीमुळे पश्चिमेकडे जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये अडथळे कायम. विमानांच्या वेळापत्रकात मोठे बदल. दिल्ली विमानतळाची माहिती. एअर इंडियाकडून आखातात जाणाऱ्या विमानांची आजची उड्डाणं देखील रद्द. सौदी अरेबिया, इस्रायल, UAE, कतारमध्ये जाणारी विमानं रद्द. रात्री 12 वाजल्यापासून आखातात जाणारी सगळी उड्डाणं रद्द. युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत अडकलेले सांगलीचे 30 पर्यटक सगळे सुरक्षित असल्याची माहिती. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे दुबईसह संयुक्त अरब अमिरातमध्ये सुद्धा सुरक्षेची कडक उपाययोजना. अमेरिका इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील 5 जण दुबईत अडकले. 2 मार्च रोजी परतीच्या प्रवासाला निघाले असता त्यांची फ्लाईट रद्द झाल्यानं ते दुबईत अडकले. मात्र दुबईत सध्या कोणतीही अडचण नसल्याची या नागरिकांची व्हिडिओद्वारे माहिती. अमेरिका इराण संघर्षामुळे दुबईतील हवाई वाहतूक ठप्प. जळगावचे 31 जण दुबईत अडकले. 2 मार्चच्या परतीच्या उड्डाणावर अनिश्चितता. नातेवाईकांमध्ये चिंतेचं वातावरण. आणि यानंतर युद्धाव्यतिरिक्त इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी दिल्लीत पोहोचले. पंतप्रधान मोदींसोबत आज द्विपक्षीय चर्चा. मध्य आशियातील परिस्थितीवरही चर्चा होण्याची शक्यता. भारत आणि कॅनडाच्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होणार. सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसंदर्भात भाजप आणि काँग्रेसमध्ये दावे प्रतिदावे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांची वेट अँड वॉचची भूमिका. तर ऐनवेळी आम्ही पत्ते उघडू. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचं वक्तव्य. VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचा व्हिडिओ. जय पवार यांच्याकडून पोस्ट. विमानात मुख्य पायलटच्या सीटवरती झोपल्याचा व्हिडिओ पोस्ट. तर रोहित सिंगला तात्काळ अटक करून VSR विमानांची उड्डाणं तात्काळ बंद करण्याची जय पवार यांची मागणी. अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहरप्रमुखाच्या वाहनाची तोडफोड. 3 अज्ञातांनी शहरप्रमुखाच्या गाडीची तोडफोड केली. राहुल कराळे हे मोठ्या उमरीतील आपल्या घराजवळ आल्यानंतर ही सगळी घटना घडली. अमरावतीत कारच्या धडकेत 2 युवकांचा जागीच मृत्यू. विलासनगर ते चौधरी चौक मार्गावर भरधाव कारची दुचाकीला धडक. कार चालक पोलिसांच्या ताब्यात. धाराशिवमध्ये पुन्हा ड्रग्ज तस्करी. परांड्यात ड्रग्ज तस्कराला रंगेहात पकडलं. आरोपीकडून 2 लाखाहून अधिक किमतीचे MD ड्रग्ज जप्त. दुचाकीवरून ड्रग्ज घेऊन जाताना पोलिसांनी त्याला पकडलं. रायगडच्या कोळीवाड्यांमध्ये होळीचा उत्साह. अलिबागसह मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातल्या कोळीवाड्यामध्ये होळीची तयारी. कोळी बांधवांनी पारंपरिक वेशात गाण्याच्या तालावरती ठेका धरला. बुलढाण्यात रंगपंचमीनिमित्त विविध रंगांनी बाजारपेठा सजल्या. चिखली बाजारपेठेत रंग खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात होळी साजरी होणार. होळी उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. तर साईंच्या समाधीला साखरेच्या गाठी आणि कड्यांची माळ परिधान केली.
सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात ऐतिहासिक नवसाची होळी साजरी. माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवींनी आपल्या गावी होळीचा नवस फेडला. आरोग्यासाठी आणि शेतीच्या भरभराटीसाठी आदिवासी बांधवांचं होळीला साकडं. उद्या खग्रास चंद्रग्रहणानिमित्त सिद्धिविनायकाचं गाभाऱ्यातलं दर्शन बंद राहणार. संध्याकाळच्या धुपारतीनंतर नियमित दर्शनाला सुरुवात होणार, तर ग्रहण काळात बाप्पाला कोणताही प्रसाद वाहायला जाणार नाही. भंडाऱ्यात तुमसर तालुक्यातील मॉईल कंपनीच्या बारूद मॅगझिन परिसरात बिबट्याचा वावर. कामगारांमध्ये भीतीचं वातावरण. स्फोटकांचा साठा असलेल्या बारूद मॅगझिन परिसरात बिबट्या मुक्तपणे वावरत असल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.